मला संस्कृत सुभाषित फार आवडतात. सगळ्या विषयांवर फार छान छान सुभाषित आहेत. एक आहे, प्रत्येकाला गोड बोललेलं आवडतं. म्हणजे हितासाठी सुद्धा कोणी उपदेश केलेला आवडत नाही. त्यामुळे सहसा लोक कुणाला काही हिताच्या गोष्टी सांगण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. उगाच वाईटपणा कशाला घ्यायचा, त्याचं तो बघून घेईल. आपण बरं नाही, आपलं काम बरं. गुड बुक मध्ये राहण्यासाठी वा छान छान असं तोंड देखलं सगळेजण बोलतात. कारण उपदेश ऐकण्याची फार कमी लोकांची मनाची तयारी असते. त्यामुळे फक्त गोड बोलतात, त्यांनाच दोष द्यावा असं काही नाही, हे स्पष्ट करणारं एक सुभाषित आहे संस्कृतमध्ये. सुलभा पुरुषा राजन सततम प्रियवादिनः अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. म्हणजे आवडेल असं बोलणारे सगळीकडे आहेत, पण न आवडणारं आणि हितकारक बोलणारे आणि ऐकणारे दोन्ही मिळणं कठीण आहे. आयुर्वेदातही सांगितलंय, जे कोणतं कर्म, आहार विहार हितकर आहे, तुमच्या आरोग्यासाठी, तुमच्या आयुष्यासाठी चांगला आहे, तो तुमची आवड निवड बाजूला ठेवून स्वीकारायला हवा. सध्या सोशल मीडियावर अनेक जण अभ्यास नसताना चमत्कारिक दावे करत असतात. ते ऐकायला सगळ्यांना आवडतं. अशा लोकांना भरपूर फॉलोअर्स मिळतात. पण जेव्हा अनुभवी डॉक्टर्स योग्य सल्ला देतात, तो मात्र नको वाटतो. म्हणून निवड करणं हे सुद्धा कौशल्याचं काम आहे आणि फार आवश्यक सुद्धा आहे. सध्याच्या काळात तर हे खूपच आवश्यक झालेलं आहे.